नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता आजीची वाचा परत आलेली असते। अन्नपूर्णा आजी ठणठणीत बऱ्याच झालेली असतात आणि त्यानंतर कमळीवर दागिने चोरण्याचा आरोप घालणाऱ्या कामिनी रागिणीची अशी काय अवस्था करणार आहे ते आपण आजच्या भागात पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता अन्नपूर्णा नयनताराला फोन लावून आता सरूला बोलावून घेते। आता सरू घरी येताच आता मायलेकीची ही भेट होते आणि कमळीलाही कळतं की तिचे बाबा हे राजन काका आहेत आणि अन्नपूर्णाची हरवलेली नात ही कमळीच आहे। तर अन्नपूर्णा ही राजनला सांगते की ही कमळीच तुझी मुलगी आहे। तर सरू ही सांगत असते की कमळीच आपली मुलगी आहे। त्यानंतर आता राजनला तर खूपच आनंद झालेला असतो। तर सरू, कमळी आणि अन्नपूर्णा कामिनी रागिणीच्या गुन्ह्यांचा पाडा वाचत त्यांची अशी काही अवस्था करणार आहे ना, हे पाहण्यासारखे असणार आहे। तर मित्रांनो, हे घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता कामिनी, रागिणी, अनिका कमळीच्या विरोधात कट कारस्थान रचत असतात। ते असं काही प्लॅन करतात जेणेकरून कमळीला हे घर सोडावं लागणार। तर मित्रांनो, आता त्यांचं प्लॅनिंग चालू असतं। तर कामिनी म्हणत असते की त्या अन्नपूर्णा म्हातारीच्या कपाटातून आपल्याला दागिने चोरण्याची काहीही गरज नाही, दागिने अचानक गायब होणार आहेत। तर रागिणी विचारत असते की आई, दागिने कोण चोरणार आहे? तर आता कामिनी सांगत असते सगळं कळेल। तर इकडे अन्नपूर्णा आता झोपलेली असते। कमळी अन्नपूर्णाला म्हणत असते की आजी, मी काही चुकीचं करत असेल तर मला तुम्ही इशारा करा आणि मी योग्य असेल तर मला सगळं करू द्या। कामिनी, मला जर वाटत असेल मी योग्य करतेय तर तुम्ही माझी साथ द्या, असं म्हणून आता कमळी अन्नपूर्णाच्या कपाटातून दागिने काढते। तर कमळीला ते दागिने चोरायचे नसतात, कमळीचा हेतू वेगळा असतो। कमळीला कपाटातील दागिने एका सेफ ठिकाणी ठेवायचे असतात, पण कामिनी मुद्दामूनच हे घडवून आणलेलं असतं। तर कमळी आता ते दागिने घेऊन जात असतात। तर कामिनी रागिणीला म्हणत असते की आता ती कमळी कुणाच्या कपाटातून दागिने काढून एका सुरक्षित ठिकाणी ठेवायला जाणार आहे। त्यावेळी आपण त्यांना रंगेहात पकडायचं आणि हे सगळं आता राजनला दाखवायचं। मग राजनचा कमळीवरचा विश्वासच उडेल आणि तिचा या घरात येण्यामागचा हेतू त्यांना कळेल। त्यावेळी आता रागिणी म्हणत असते की आई, तू किती सॉलिड आहेस ग, किती भारी प्लॅन केला आहे। एका दगडात दोन पक्षी मरतील। ती गावछाप कमळी या घराबाहेरही जाईल आणि राजनलाही कळेल की कमळी किती फ्रॉड मुलगी आहे। तर मित्रांनो, आता कमळी निंगी आता ते दागिने कपाटातून काढतात आणि एका सुरक्षित ठिकाणी ठेवायला जात असतात। त्यांना देव सुरक्षित ठिकाण वाटत असतं, त्यामुळे आता ते देवघराकडच्या दिशेने जात असतात। तेवढ्यातच आता लाईव्ह कामिनी, रागिणी, अनिका पायऱ्यांवर बसलेली असतात। कामिनी म्हणत असते की हे काय चालू आहे, तू आमचे दागिने चोरत होतीस ना? तर राजनही त्याच वेळी तिथेच असतो। तर राजनही पाहतो की दागिने चोरताना त्यांनी रंगे हात पकडला आहे। तर रागिणी म्हणत असते की बघितलंस ना राजन, तू ह्या मुलीला काय समजत होता आणि ही काय निघाली? ही मुलगी एक नंबरची फ्रॉड आहे, हे आम्हाला आधीपासून माहिती होतं। बघ, सगळेजण झोपले आहेत ह्याचा फायदा घेऊन ही आईंच्या कपाटातील दागिने चोरत होती। तर अनिका म्हणत असते की हो ना डॅड, अशा गावछाप मुली चीफच असतात, ही कमळी चोरटी आहे। तर कमळी म्हणत असते की राजन काका, मी असं काही बी केलं नाही। तर कामिनी म्हणत असते की तू काय केलंस आणि काय नाही केलं हे दिसतच आहे, त्यामुळे एक शब्दही तू बोलू नकोस। तर कामिनी कमळीच्या जवळ जाते आणि तिच्या हातातून ते दागिने हिसकावून घेते आणि कमळीवर हात उगारते। तर राजन म्हणत असतो की कामिनी आत्या, आपण हे सगळं आता उद्या बघू, आई झोपलेली आहे, उगाच झोप मोड व्हायला नको। आता कमळी निंगी तिथून निघून जातात। कामिनी, रागिणी, अनिकाला तर खूपच आनंद झालेला असतो। आता सकाळ झालेली असते। अन्नपूर्णा, रागिणी, अनिका सगळे हॉलमध्ये असतात। कमळी, निंगी तिथे येतात। त्यावेळी आता कामिनी अन्नपूर्णाला म्हणत असते की वहिनी, तुझी ही नात आहे ना, ही एक नंबरची चोरटी आहे। काल तुझ्या कपाटातून हे दागिने चोरून नेत होती। ही तुझी नात नाहीये। या मुली पैशांसाठी काहीही करू शकतात, एखाद्या श्रीमंत माणसाला लुबाडायचं काम करतात। वहिनी, ही तुझी नात नाहीये, हिच्यावर तुझे संस्कार नाहीत, असं म्हणून आता कामिनी उठते। तर कमळी म्हणत असते की राजन काका, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही बी केलं नाही। तर राजनही म्हणत असतो की कमळी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। हे ऐकून आता कमळीला खूपच दुःख होत असतं। तर आता कामिनी उठते आणि कमळीच्या 2-3 कानाखाली मारते आणि तिचा गळा धरते। अन्नपूर्णाला ह्याचा खूप राग येत असतो, तिला खूप वाईट वाटत असतं, कारण तिला माहीत असतं की कमळीने काहीच केलं नाही आणि ती तिची नात आहे। अन्नपूर्णाला हे सगळं सहन होत नाही। अन्नपूर्णाची वाचा फुटते, ती उभा राहते आणि सणसणीत कामिनीच्या कानाखाली मारते। अन्नपूर्णा,
उठलेलं पाहून कमळी राजनला तर खूपच आनंद झालेला असतो, तर अनिका, रागिनी, कामिनीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर अन्नपूर्णा म्हणत असते की कामिनी, बाद झालं, तुझं खूप सहन केलं, आता ह्यापुढे माझ्या नातीच्या वाटेला गेली तर तुझं काही खरं नाही. पुन्हा माझ्या नातीला हात लावलं तर तुझा हात मोडून ठेवेन. राजनला खूपच आनंद झालेला असतो. राजन म्हणत असतो की आई, तू बरी झालीस. तेव्हा अन्नपूर्णा, मी बरी झाली आणि ही माझी नात, हिच्या वाटेला जर कुणी गेलं तर त्याला मी सोडणार नाही. हिने काही बी चुकीचं केलं नाही. तर राजन म्हणत असतो की आई, ही तुझी नात नाहीये. तर हे ऐकून कामिनी, रागिनी, अनिकाला तर खूपच मोठा धक्का बसतो. तर राजन सांगत असतो की आई, तुझी ही अवस्था झाली होती त्यामुळे तू बरी व्हावी म्हणून तुझी काळजी घेण्यासाठी मी कमळीला माझी मुलगी म्हणून या घरात आणलं होतं. खरं तर ही मुलगी आपली कुणीही लागत नाही, हिचाने आपला काहीही संबंध नाही. तर अन्नपूर्णा कमळीकडे पाहत असते. तर कमळी म्हणत असते की हो आजी, राजन काका अगदी खरं बोलले, अगदी खरात नाहीये. तुम्ही बऱ्या व्हावं म्हणून आम्ही हा सगळा प्लॅन केला होता. तर अन्नपूर्णा आता सांगत असते की नाही, कमळीच ही माझी मोठी नात आहे. राजन, तुझी मुलगी ही कमळीच आहे. तर राजन म्हणत असतो की नाही आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर अन्नपूर्णा सांगत असते की माझा नाही, तुमचा गैरसमज होतोय. तर त्या दिवशी नयनतारासोबत सरू आली होती, तुझी बायको गौरी आली होती आणि तिनेच मला सांगितलं की ही कमळीच तुझी मुलगी आहे, गौरी कमळीची आई आहे. हे ऐकून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर राजन म्हणत असतो की आई कधी आली होती. तर अन्नपूर्णा सांगत असते की गौरी नयनतारासोबत नाही राहते आणि ती तिच्यासोबत आली होती. आता राजन नयनताराला फोन लावतो आणि सरूला घरी यायला सांगतो. तर मित्रांना आता सरू घरी आलेली असते. सरूला पाहते, खूपच आनंद झालेला असतो. दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. राजनला हे पाहून खूपच आनंद होत असतो. राजनलाही कळतं की कमळीच आपली मुलगी आहे. तर सरू आता सगळ्यात असते की कमळी, राजन काका हेच तुझे बाबा आहेत आणि तूच अन्नपूर्णा आजीची खरी मोठी नात आहेस. अन्नपूर्णाची महाजनांची खरी वारसदार आहेस. आणि त्यानंतर आता सरू कामिनीच्या गुणांचा पाढा वाचत असते. कामिनीने कसं 18 वर्षांपूर्वी तिला आणि तिच्या मुलीला कमळीला मारण्याचा प्रयत्न केला होता हे ती सांगते. हे ऐकून राजनला तर खूपच धक्का बसलेला असतो. राजनचा राग अनावर झालेला असतो. तर अन्नपूर्णालाही राग आलेला असतो. अन्नपूर्णा म्हणत असते की म्हणजे ही कामिनी कैदाशीन ही नागिन आपल्याच घरात होती. ह्या नागिनीमुळेच मला माझ्या नातीपासून गेली 18 वर्ष लांब राहावी लागली. तिच्या एका भेटीसाठी मला 18 वर्ष तडफडत राहावं लागलं. हिला तर मी आता सोडणार नाही. तर सरूही म्हणत असते की हो, ह्या कैदाशीन कामिनीमुळेच आपल्या सगळ्यांना लांब राहावं लागलं. ही आपल्या जीवावर उठली होती. तर आता अन्नपूर्णा म्हणत असते की हिला तर आता मी सोडणारच नाही. ही नागिन आहे, नागिन. ही आता मला या घरातच नकोय. असं म्हणून आता अन्नपूर्णा कामिनीला जेलमध्ये देण्याची सोय करते. अन्नपूर्णा राजनला म्हणते की राजन, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लाव आणि ह्या कारस्थानी बाईला जेलमध्ये टाक. मला हिचं तोंडही पाहायचं नाहीये. हिच्यामुळे आज माझी नात माझ्यापासून 18 वर्षांपासून लांब होती. एक मुलगी तिच्या वडिलांपासून, तिच्या कुटुंबापासून लांब होती. राजन आता पोलिसांना फोन लावतो आणि पोलिसांना बोलावून घेतो आणि कामिनीला पोलिसांच्या हवाली करतो. कामिनी म्हणत असते की वहिनी, मला पोलिसांमध्ये देऊ नको. ती सगळ्यांच्या हातापाया पडत असते. कामिनी म्हणत असते की गौरी, मला माफ कर, मी चुकले, पण मला पोलिसांमध्ये देऊ नका. तर रागिनी म्हणत आईला पोलिसांमध्ये देऊ नका. तर इकडे आता कामिनीचं कोणीही ऐकत नाही आणि कामिनीला जेलमध्ये देतात. त्यानंतर राजन, सरू, अन्नपूर्णा, कमळी चौघी जणी एकत्र येतात. त्यांचं कुटुंब पूर्ण होतं. मायलेकीची भेट होते. मुलीला तिचे वडील मिळतात. तर एका आजीला तिची नात मिळते. तर एका बाबांना तिची हरवलेली मुलगी मिळते. अशा प्रकारे महाजन कुटुंब एकत्र येतं. मित्रांनो, असा ट्विस्ट बघायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.